जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत दररोज कमीत कमी 45 मिनिटं ते 50 मिनिटं नामस्मरण करत आहोत. आणि एकीकडे आपलं नामस्मरण चालू ठेवून दुसरीकडून आपण महाराजांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत आहोत, चिंतन करत आहोत. आणि रोज आपण एकीकडे नाम घेता घेता आपलं अंतःकरण कसं शुद्ध होत जाईल, महाराजांना अपेक्षित असलेलं वर्तन आपल्याकडनं कसं घडेल, हे आपण पाहतोय, ह्याचा आपण अभ्यास करतोय. मागच्या भागामध्ये आपण हे बघितलं की भगवंताच्या नामाचं प्रेम आपल्याला कसं येईल. त्यासाठी महाराजांनी आपल्याला हे सांगितलं की भगवंताच्या नामाचं आपल्याला प्रेम यायचं असेल तर ते नाम ज्या भगवंताचं आहे त्या भगवंताविषयी आपल्या मनामध्ये प्रेम भावना उत्पन्न व्हायला पाहिजे. आता त्या भगवंताविषयीची प्रेम भावना कशी उत्पन्न होईल, तर त्यासाठी महाराज म्हणतात की पुन्हा तुम्हाला नामाचाच आधार आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा नामच घ्यायचंय. म्हणजे ज्या वेळेला आपण नाम घेत जातो त्यावेळेला काय प्रक्रिया अंतर्गत पातळीवर घडते, तर हे आपण थोडंसं बघूया. जेव्हा आपण नाम घेत जातो त्यावेळेला जी नामाची आवर्तनं आपल्या अंतरंगामध्ये चालू राहतात, तेव्हा भगवंताविषयीचा जो आस्तिक्य भाव आहे, भगवंताविषयीची जी श्रद्धा आहे, भगवंताविषयीची भक्ती, निष्ठा, या सगळ्या गोष्टी त्या नामाबरोबर मनाच्या पातळीवर उमटत जातात. त्यामुळे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपले जसजसे नामस्मरण होत जाते तसतशी भगवंताविषयीची आस्तिक्य बुद्धी आपल्या अंतरंगामध्ये प्रकट होत जाते आणि आपला शरणागतीचा भाव वाढतो. भगवंताला शरण जाणं हे अत्यंत कठीण आहे, पण नामाने ते साधतं. अधिक तीव्रतेने ह्या सर्व भावना मनाच्या पातळीवर प्रकट होत जातात आणि आपल्याला हे लक्षात येतं की खरी उपासना किंवा खरी भगवंताविषयीची जी कळकळ आहे ती आपल्याला नामाच्या आधाराने प्राप्त करून घेता येते. म्हणजे आपली जी उपासना आहे ती आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे साधन सांगितलंय त्याच्यामध्ये ती खरी तर उपासना दडलेली आहे. पण जसजसं नाम घेत जाऊ तसतसं आपल्या हे लक्षात येतं. म्हणजे महाराज म्हणतात की नाम आणि भगवंत हे एकमेकांना चिकटूनच आहेत. नाम घेतले की भगवंत त्या मागोमाग येणारच आहे. त्यामुळे आपण मागच्या भागामध्ये जे बघितलं की नामाचं प्रेम कसं येईल, तर महाराज सांगतात की नामाचं प्रेम यायचं असेल तर ते नाम ज्या भगवंताचं आहे त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये प्रेम भावना उत्पन्न व्हायला पाहिजे. म्हणजे आस्तिक्य भाव उत्पन्न व्हायला हवा. आणि त्या भगवंताविषयी आस्तिक्य भाव कसा आपल्या मनामध्ये उत्पन्न होणार, तर त्यासाठी आपल्याला पुन्हा नामच घ्यायचं आहे. म्हणजे नाम घेत गेलो की भगवंत हा त्यामागे येणारच आहे. म्हणजे जसं गाय आणि वासरू हे एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाहीत. वासराच्या पाठीमागे गाय जशी येते तशी नामाच्या पाठीमागे तो देव धावत येतो. म्हणजे मनामध्ये ती श्रद्धा, भक्ती उत्पन्न झाली की भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो. आणि आपलं साधन जे सद्गुरूंनी आपल्याला नाम देऊन जे नामस्मरणाचं साधन आपल्याला सांगितलेलं आहे ते आपल्याकडून अधिक तीव्रतेने होतं. या भागामध्ये आपण हेच पाहणार आहोत की नाम आणि भगवंत यांचा एकमेकांशी परस्पर संबंध कसा आहे आणि नाम आणि भगवंत हे एकमेकांना कसे चिकटूनच आहेत की नाम घेत गेलो की भगवंत हा आपल्या हृदयामध्ये कसा प्रकट होणार आहे, त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे, हे आपण सगळं या भागामध्ये पाहणार आहोत. महाराज काय सांगतात की जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास, कृपा करील रघुनाथ खास. महाराज म्हणतात की देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. आपल्या साध्या डोळ्यांनी तो दिसणार आहे का आपल्याला, तर नाही दिसणार. आपल्याला जर भगवंत पाहायचा असेल तर आपल्याला फक्त त्याच्या नामामध्ये राहावं लागतं. कारण भगवंत हा अत्यंत सूक्ष्म आहे.
आणि नाम हे सुद्धा सूक्ष्म आहे. भगवंत हा ब्रह्मांडामध्ये चराचरामध्ये भरून राहिलेला आहे, व्याप्त आहे. पण तो साध्या डोळ्याने आपण शोधायला गेलो तर आपल्याला दिसतो का? नाही. भगवंताला जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ती जी सूक्ष्म दृष्टी आहे ती आपल्याला लागते. आपल्याला भगवंताची जी भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हायची असेल तर आपल्याला सूक्ष्मामध्ये जाऊन त्याचा विचार करावा लागतो. आणि ज्याप्रमाणे ज्याची भावना प्रगल्भ होत जाईल तसं त्याला भगवंताचं अस्तित्व जाणवतं. इतरांना ते जाणवू शकत नाही. म्हणून नामाने भगवंताचे स्मरण होते. भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही, असं ज्याला कळलं त्याला सगळं काही कळलं, असं महाराज म्हणतात. म्हणजे भगवंत हा जर आपल्या आतमध्ये आपल्याला प्रकट व्हायचा असेल तर नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जातो. म्हणून महाराज सांगतात की डोक्यावर हात ठेवून काही चमत्कार होणं किंवा दृष्टांत होणं किंवा काहीतरी तेज दिसणं ह्या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत. आपल्याला ही जी साधना आहे ती आपल्याला आपल्या संपूर्ण आयुष्यभर करायची, ती अशी एका दिवसाची नाही. त्यामुळे भगवंत आपल्यामध्ये हळूहळू प्रकट होत जातो नामाच्या आधाराने. आपण जसजसं नाम घेत जातो तसतसा भगवंत आपल्यामध्ये प्रकट होतो. नाम आणि भगवंत ही भिन्न नाहीत. महाराजांनी काय उदाहरण सांगितलं की लहान मुलं पतंग उडवतात. तो पतंग आकाशामध्ये खूप वर 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 जातो आणि एखादा पतंग आकाशामध्ये इतका वर जातो तो दिसेनासा होतो, पण त्याची दोरी त्या मुलाच्या हातामध्ये असते. तर तो मुलगा काय म्हणतो की पतंग माझ्या हातात आहे पहा. तसं आहे, नाम ही एक प्रकारची दोरी आहे. म्हणजे आपण नाम घेत गेलो, नामस्मरण करत राहिलो की भगवंताला आपण धरून ठेवल्यासारखं होतं. नामस्मरणाची दोरी आपल्या हातातनं सुटली की भगवंत सुटला. म्हणून भक्त भगवंत आणि त्याचं नाम आणि ते नाम ज्या सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे हे सगळेजण एकरूप होतात त्यावेळेला आपल्याला भगवंताचं प्रकटीकरण आपल्या हृदयामध्ये झालेलं आढळतं. महाराज सांगतात की देवाचं देवपण हे त्याच्या नामामध्ये आहे आणि मनाने भगवंताचं होणं हे भक्तीचं मर्म आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं की बुद्धीनी आपल्याला निश्चय करावा लागतो. आपल्याला भगवंतानी सत्सद्वेग बुद्धी सगळ्यांना दिलेली आहे. आपल्याला निश्चयपूर्वक ह्या गोष्टी ठरवाव्या लागतात आणि मन हे भगवंताकडे लावावं लागतं. म्हणजे इंद्रिय जी विषय उपभोगत असतात त्या इंद्रियांना आपल्याला हळूहळू नामाची सवय लावून घ्यावी लागते. महाराज काय सांगतात की राम हा अत्यंत उपाधिरहित आहे आणि त्याचं नाम सुद्धा उपाधिरहित आहे. म्हणजे खडक किंवा वाळू हे पाण्यामध्ये मिसळत नाहीत पहा, पण मीठ किंवा साखर जसं पाण्यामध्ये समरस होतं, विरघळून जातं, तसं रामाशी त्या भगवंताशी त्याचं नाम हे एकरूप होतं, समरस होतं. म्हणजे झाडाच्या मुळांना आपण पाणी घातलं की ते सगळीकडे पसरतं, सगळ्या भागांना ते मिळतं. त्याप्रमाणे एकदा आपण नाम घ्यायला सुरुवात केली की ते सगळ्या अंतरंगामध्ये जातं आणि भगवंताचा विसर आपल्याला पडत नाही. म्हणून महाराज सांगतात की जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास. भगवंताचं स्वरूप सांगताना महाराज सांगतात की भगवंत हा अत्यंत कृपाळू आहे, दयाळू आहे. तो कोणाला सोडत नाही. म्हणजे त्याने भरताला भाऊ म्हणून तारलं. विभीषण रामाला शरण गेला म्हणून रामाने विभीषणाला तारलं. रावणाने जरी विरोधभक्ती केली तरी शत्रू म्हणून सुद्धा रामाने त्याचा उद्धारच केलेला आहे. म्हणजे रामाने सोडलं कोणालाच नाही. आणि असा जर भगवंत आपल्याला गाठायचा असेल तर नामाशिवाय दुसरा कुठलाही आपल्याकडे उपाय नाही, असं महाराजांचं सांगणं आहे. आता आपण जेव्हा भगवंताच्या पाशी जातो, काय घेऊन जातो त्याच्यापाशी हा विचार आपण करायला पाहिजे. बऱ्याचदा आपण आपल्या अडचणी घेऊन जातो. बऱ्याचदा आपल्याला जी काही दुःख भोगत असतो आपण ती दुःख त्याच्यापाशी घेऊन जातो. आपण हे मागेही बघितलेलं आहे की हे सगळं नैसर्गिक आहे. पण ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये एखादी दुःखद घटना घडते किंवा आपल्या मनाविरुद्ध घडतं त्यावेळेला त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की मी एवढी उपासना करतोय, मी देवाचं एवढं करतोय, मग देवाने माझ्या बाबतीत असं कसं काय केलं. तर महाराज सांगतात की अशा पद्धतीने देवाला बोल लावणं यासारखं दुसरं पाप नाही.
म्हणजे देवावर विश्वास न ठेवणारा माणूस एक वेळ परवडतो. कारण देवाने माझं वाईट केलं असं तो म्हणत नाही. पण आपण जेव्हा उपासनेच्या मार्गावर असतो, भगवंताची भक्ती करत असतो आणि त्यावेळेला जेव्हा आपण एखाद्या संकटाला सामोरे जात असतो किंवा दुःख परंपरा भोगत असतो, त्यावेळेला देवाने माझं असं वाईट केलं असं म्हणू नये, असं महाराजांचं म्हणणं आहे. कारण देव हा अत्यंत कृपाळू आहे, मायाळू आहे. त्याला कोणाचंही दुःख सहन होत नाही. जसं आईला मुलगा तिचा दुःख भोगत असेल, तर ते आईला जसं सहन होत नाही, तसं देवाला सुद्धा त्याच्या भक्तांचं दुःख किंवा कष्ट सहन होत नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी ही समजूत मनातून काढून टाकली पाहिजे, की देवाने आपलं असं काय केलं? परमेश्वर हा मातेप्रमाणे अत्यंत प्रेमळ आहे, ममताळू आहे. परमेश्वराला आपल्याला भेटण्याची इच्छा आहे. पण आपल्या देहबुद्धीमुळे आपण परमेश्वरापर्यंत जात नाही आणि म्हणून आपल्याला परमेश्वर जवळ घेत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या अंतःकरणावर जी काही सगळी उपाधी किंवा विकारांची आवरणं आपणच रचलेली आहेत, ती आपल्याला पहिल्यांदा काढून टाकावी लागतात. आपलं अंतःकरण आपल्याला शुद्ध करत न्यावं लागतं. तेव्हाच शुद्ध असा परमात्मा आपल्या अंतरंगामध्ये प्रकट होतो. आणि म्हणून भगवंताचं नाम हे औषध आहे आणि भगवंताची प्राप्ती हे त्याचं फळ आहे. पण महाराज म्हणतात, की हे औषध रोज पोटामध्ये गेलं पाहिजे. आज आपण आपल्या स्वतःचं अवलोकन केलं, तर आपल्याला असं जाणवतं, की एखाद्या दिवशी आपलं नामस्मरण होतं, मध्ये काही दिवस होत नाही, खंड पडतो. पुन्हा आपण एखाद्या दिवशी नामस्मरण करतो. तर अशा पद्धतीने जर आपण नामाचं साधन करत असू, तर भगवंत आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणजे आपल्याला औषध हे रोज घ्यावं लागणार आहे. जसं एखाद्या रोग्याला 3 गोष्टी सांभाळाव्या लागतात, असं महाराज सांगतात. काय? की त्याने कुपथ्य टाळायला पाहिजे. त्याने पथ्य सांभाळायला पाहिजे आणि औषध घ्यायला पाहिजे. आता भवरोग्याला सुद्धा 3 गोष्टी सांभाळायला लागतात. कारण मुख्य ध्येय काय आहे? परमात्मा प्राप्ती आहे. मग त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य आहे. मग त्याच्या आड काय येतं? तर अनाचार येतो, दुर्वासना येते, मिथ्या भाषण आहे, निंदा आहे, आपण मत्सर करतो, द्वेष ठेवतो. या ज्या सगळ्या अंतरंगामधल्या अशुद्ध भावना आहेत, या भगवंताच्या प्राप्तीच्या आड येतात. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा कुपथ्य टाळणं म्हणजे ह्या सर्व गोष्टी टाळाव्या लागतात. दुसरी गोष्ट काय आहे? तर पथ्य सांभाळणं. म्हणजे आपल्या उपासनेला जे पोषक आहे, तशी मनाची भूमिका आपल्याला ठेवावी लागते. म्हणजे सदाचरण आणि शुद्ध अंतःकरण. महाराज सांगतात तसं, की ह्याच्यावर आपल्याला परमार्थाची इमारत उभी करायची. आणि तिसरं म्हणजे औषध घेणं, ते नामस्मरण आहे. म्हणजे जसं रोग्याला त्याचा रोग बरा व्हावा, म्हणून औषध जसं रोज घ्यावं लागतं, तसं भवरोग्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात, की कुपथ्य टाळणं, पथ्य सांभाळणं आणि रोज नाम घेणं. जर आपण रोज नामस्मरण करत गेलो, म्हणजे ते औषध रोज आपल्या पोटामध्ये जात राहिलं, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे, असं महाराजांचं सांगणं आहे. मग मनुष्य जन्माला येऊन आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली नाही, तर जीवाचं अत्यंत नुकसान आहे, असं महाराज सांगतात. आपण आता ह्या भागामध्ये नाम आणि भगवंत यांचा परस्पर संबंध कसा आहे, भगवंताचं स्वरूप कसं आहे, हे आपण पाहतोय. मग आपण मनुष्य जन्माला आलेलो आहे. तर आपलं ध्येय काय असलं पाहिजे? तर आपलं ध्येय म्हणजे भगवंत प्राप्ती. आता भगवंत म्हणजे काय? तर जो चराचरामध्ये, ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेला आहे, जे चैतन्य भरून राहिलेलं आहे, ते चैतन्य आपल्यामध्ये सुद्धा आहे. तर तो आपल्यातला परमेश्वर आपल्याला जागा करायचा आहे. आपल्या हृदयातला परमेश्वर आपल्याला जागा करायचा आहे, प्रकट करायचा आहे. मग तो कसा करणार? तर तो त्याचं नाम घेऊन करणार. मग आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो म्हणजेच भगवंताच्या प्राप्तीसाठी आपला प्रवास सुरू झालेला आहे, ही त्याची खूण आहे. पण आपण काय करतो? आपल्या वाट्याला प्रारब्ध योगानुसार जे भोग आलेले असतात, ते भोग भोगत असताना जी दुःख परंपरा वाट्याला येते, त्याच्यामध्ये आपलं सगळं लक्ष अडकलेलं असतं आणि भगवंताकडे मात्र आपलं लक्ष राहत नाही. आणि म्हणून जी सत्सद्विवेक बुद्धी भगवंताने आपल्याला दिलेली आहे, त्या सत्सद्विवेक बुद्धीनी भगवंत आपलासा करणं, हे मनुष्य जन्मात आल्याचं आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण सतत भगवंताचं ध्यान करायचं, भगवंताचं अनुसंधान मनामध्ये ठेवायचं
आणि काही ना काही कारणाने त्याच्याशी आपला संबंध जोडून ठेवायचा. म्हणजे महाराज म्हणतात की तुम्ही बोलत राहा भगवंताबरोबर, तुमचं सगळं त्याला सांगत राहा, त्याचं नाव घ्या, त्याचं नाम घ्या, त्याच्यावर निष्ठा ठेवा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा, त्याची भक्ती करा. म्हणजे भगवंता कष्टसाध्य नसून सहज साध्य आहे. म्हणजे कर्ममार्ग आहे, नवविधा भक्ती आहेत, उपासना मार्ग आहे. ह्या सगळ्याचं ध्येय काय आहे? तर भगवंताची प्राप्ती. महाराजांनी काय उदाहरण दिलंय बघा, की एखाद्या मुलीचं लग्न ठरलं, तर तिचे वडील काही गोष्टी अशा ठरवतात, की ह्या ठिकाणी मी जास्त खर्च करीन, या ठिकाणी मी कमी खर्च करीन. पण उद्देश काय आहे, की त्या मुलीला नवरा गाठून देणं हा उद्देश आहे. तसं भगवंताची प्राप्ती हा मुख्य उद्देश आहे. म्हणजे महाराज सांगतात तसं नवविधा भक्तीचा जो क्रम आहे, म्हणजे पहिल्यांदा श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण. हे पहिल्यांदा बघा, छोट्या मुलाच्या कानावर पहिल्यांदा काहीतरी पडतं. मग तो बोलायला लागतो आणि मग कृती करतो. तसंच श्रवण म्हणजे ऐकणं, मग कीर्तन म्हणजे बोलणं आणि मग विष्णू स्मरण. म्हणजे नवविधा भक्तीतल्या सगळ्या भक्ती ह्या शेवटी विष्णू स्मरण या एका भक्तीमध्येच अंतर्भूत होतात. आणि म्हणून महाराज सांगतात, की तुम्ही फक्त भगवंताचं नाम घ्या. म्हणजे सर्व भक्तींचा समावेश त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. मग इथे भगवंत हा फक्त विद्वानाला साध्य करण्याजोगा आहे का? जी व्यक्ती कमी शिकलेली आहे, ज्या व्यक्तीला फारसं काही ज्ञान नाही, अशा व्यक्तीला भगवंत साध्य होत नाही का? तर तसं नाहीये. महाराज सांगतात, की तो सगळ्यांना सुसाध्य आहे. कदाचित विद्वानाला ज्ञानमार्गाच्या आधाराने तो भगवंताला आपलंसं करून घेण्याचा जास्त ह्याने प्रयत्न करेल. पण जी व्यक्ती कमी शिकलेली आहे, ती व्यक्ती महाराज सांगतात, की श्रद्धेने विश्वास ठेवते त्या भगवंताच्या नामावर, चिकित्सा करत नाही आणि त्याला सुद्धा भगवंत आपलासा करून घेतो. म्हणजे काय, की भगवंत हा सगळ्यांना प्राप्त होतो. मग त्याच्यासाठी एक उपाय महाराज सांगतात. काय उपाय सांगतात? की आपण भगवंताबरोबर काहीतरी नातं लावावं, नातं जोडावं. म्हणजे भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे. किंवा भगवंत हा माता आहे, मी त्याचं लेकरू आहे. किंवा भगवंत पिता आहे, मी पुत्र आहे. काहीतरी नातं भगवंताबरोबर आपण जोडलं, तर दिवसभर आपण त्या आधाराने भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणं आणि त्याचं नाम घेणं, म्हणजे भगवंत प्राप्ती सुलभ होते, असं महाराजांचं सांगणं आहे. मग भगवंत प्राप्तीला काय आड येतं? तर आपला अहंभाव किंवा देहबुद्धी आड येते. कारण आपण पूर्ण शरणभावाने भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे महाराज सांगतात, की शरणागती म्हणजे मी करता ही भावना किंवा अभिमान आपल्याला नाहीसा करून सगळं काही कर्तृत्व हे परमेश्वराचं आहे, ही भावना आपल्या मनामध्ये दृढ व्हायला पाहिजे. म्हणजे आई आपल्याबरोबर आहे या भावनेने जसं मूल निर्भय असतं, तसं भगवंत हा आपल्याबरोबर सदैव आहे या भावनेने आपल्याला निर्भय होता आलं पाहिजे. पण आपण सगळं काही करते पण आपल्या स्वतःकडे घेतलेलं असल्यामुळे जो शरणागतीचा भाव आपल्या सद्गुरूंना अपेक्षित आहे, ती शरणागती किंवा तो भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हायला आपली देहबुद्धीचा अडसर येतो. आणि म्हणून भगवंत माझा आहे आणि मी भगवंताचा आहे, या भावनेनी जो राहील त्याला भगवंतापासून येणारा आनंद खरा उपभोगता येईल, असं महाराजांचं म्हणणं आहे. त्यामुळे भगवंताच्या दास्यामध्ये जे काही प्रेम किंवा आनंद लपलेला आहे, तो जगाची मालकी जरी आपल्याला मिळाली तरी त्यात तो नाही. आणि म्हणून भगवंताची प्राप्ती होण्यासाठी शरणागती हा एकमेव मार्ग आहे. मी उपाधी रहित बनणं ही ती शरणागती आहे. पण आज आपण अनेक उपाधी आपल्या मागे लावून घेतलेल्या आहेत. कारण माझेपणाची भावना इतकी प्रबळ आहे, कर्तेपणाची भावना इतकी प्रबळ आहे, ती देहबुद्धी इतकी प्रबळ आहे, की आपल्याला त्याचा त्याग करून पूर्ण भावानी शरणागत होऊन भगवंतापाशी आपल्याला जाता येत नाही. त्याच्यावर महाराज काय सांगतात, की जर तुम्हाला त्या भावनेने भगवंताला आपलंसं करून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी फक्त नाम घेणं हा एकमेव उपाय आहे. जसजसं आपण नाम घेत जाऊ, अंतरंगामध्ये नाम जसजसं प्रकट होत जाईल, तसतशी देहबुद्धी कमी होत जाते. देहबुद्धी कमी होत गेली आणि अंतःकरण शुद्ध होत गेलं, की आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत प्रकट होतो. मग आजच्या युगामध्ये महाराज सांगतात तसं भगवंताचा अवतार
म्हणजे नामाचा अवतार आहे. म्हणजे कलियुगामध्ये भगवंताचा सगुण अवतार आता होणार नाही. पण नामाचा अवतार हाच आता ह्या युगातला अवतार आहे आणि तोच खरा तारक आहे. आता भगवानांनी गीतेमध्ये काय सांगितलं, की सुष्टांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी मी अवतार घेतो. महाराज काय सांगतात पुढे, की ह्या सुष्टांचं अस्तित्व म्हणजे ज्यांच्यासाठी भगवंतानी अवतार घ्यावा, ह्यांचं अस्तित्व आता जवळपास दुर्मिळ झालेलं आहे. म्हणजे ज्यांचा छळ झाला असता भगवंताला त्रास होईल आणि म्हणून भगवंत अवतार धारण करेल, ते सुष्टच जणू काही नामशेष झालेले आहेत. तर मग आता अवतार तरी कोणासाठी आणि कसा घ्यावा, अशी आजची परिस्थिती आहे. कारण पूर्वीच्या परिस्थितीमध्ये थोडी तरी सद्वासना लोकांच्या मनामध्ये जिवंत होती, सूक्ष्मपणे का होईना. पण आता ही सद्वासना आपल्या मनामध्ये असणं ही फार दुर्घट अशी गोष्ट झालेली आहे. त्यामुळे भगवंताला सगुण रूप धारण करून दुष्टांचा निर्दालन करणं किंवा नाश करणं, ह्याच्यापेक्षा आता जी वासना आपली थोडीशी म्हणजे सद्वासना राहिलेली नाही आणि सूक्ष्मामधला उपाय आता आपल्याला हवा आहे. म्हणजे आपल्याला जर आपली वासना म्हणजे दुर्वासना ही जर सद्वासनेमध्ये परावर्तित करायची असेल, तर आपल्याला नामाचं जे अत्यंत सूक्ष्म असं साधन आहे, त्या नामाच्या साधनाचा आपल्याला आधार घ्यावा लागणार आहे, असं महाराजांचं म्हणणं आहे. कारण दुर्वासना जाऊन आपल्या मनामध्ये जर सद्वासना उत्पन्न व्हायची असेल, तर हे कार्य सूक्ष्मामधलं आहे आणि त्याच्यासाठी भगवंताचा सगुण अवतार जरी कलियुगामध्ये होणार नसला, तरी जे भगवंताचं नाम आहे, ते अत्यंत सूक्ष्म आहे, ते अत्यंत शुद्ध आहे, ते अत्यंत पवित्र आहे. तर असं शुद्ध, सूक्ष्म आणि पवित्र असं नाम घेऊन आपल्या मनामधली दुर्वासना ही सद्वासनेमध्ये परावर्तित करण्याचं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे आणि म्हणून भगवंत जर आत्ता काही काम करत असेल, तर ते त्याच्या नामाच्या माध्यमातून भगवंत हे काम करतोय. म्हणजे जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो, तेच काम त्याचं नाम करत असतं, असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणून महाराज म्हणतात, की भगवंता रोज संधी देत असतो. म्हणजे आजवर आपण अनेक गोष्टी केल्या. काही चुकीची कर्म आपल्या हातनं घडलेली आहेत. त्याची एक टोचणी मनाला असते. पण महाराज काय सांगतात, की भगवंत रोज संधी देतोय. म्हणजे आज नवीन दिवस उगवला, की आपण विचार करायला पाहिजे, की आपल्या अंतरंगामध्ये नेमक्या काय भावना आहेत. म्हणजे कोणाविषयी द्वेष आहे, कोणाविषयी मत्सर आहे. कधी आपल्या तोंडून चुकीचे उद्गार बाहेर पडतात, कधी आपल्याला अत्यंत राग आलेला असतो. आपण कोणाशी कधी आढ्यतेने वागतो. आपल्याला काही वेळेला लोकांचं चांगलं पाहवत नाही. त्यामुळे मत्सर मनामध्ये उत्पन्न होतो, द्वेष उत्पन्न होतो, तिरस्कार उत्पन्न होतो. किती तऱ्हेच्या अशुद्ध भावना आपल्या मनामध्ये रोज उत्पन्न होत असतात. त्यामुळे आपण जेव्हा नामस्मरणाला बसतो, त्यावेळेला आपण ह्याचा विचार करायला पाहिजे, की आपलं मन ह्या कोणकोणत्या अशुद्ध भावनेने भरलेलं आहे. आणि मग तिथे जर भगवंताला प्रकट व्हायचं असेल, तर त्या संपूर्णपणे ती अशुद्धता जाऊन आपल्याला शुद्ध भावना तिथे आणाव्या लागतात. आणि म्हणून भगवंत जर रोज संधी देतोय, असं जर महाराज सांगतायत, तर आपल्याला रोजची संधी आहे. म्हणजे आपण जी मागची कर्म चुकीची आपल्या हातनं घडलेली आहेत, आपण निश्चयाने जर महाराजांना सांगितलं, भगवंताला सांगितलं, की जे माझ्या हातनं चुकीचं घडलंय, ते आजपासून ह्याच्यापुढे मी करणार नाही आणि रोज मी नाम घेईन. ह्या 2 गोष्टींचा जर आपण निश्चय केला, तर भगवंत मागचं सगळं पुसून टाकतो हळू-हळू, हे महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे मागची चुकीची कर्म निश्चयपूर्वक पुढे करायची नाहीत आणि रोज नाम घेत गेलो, की काय होतं, आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते आणि सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली, की आपल्या हातनं चुकीची कर्म घडत नाहीत भविष्यामध्ये. ह्याचाच अर्थ आपल्याला भगवंत रोज संधी देतोय नवीन, असं महाराजांचं सांगणं आहे. आणि म्हणून आपण कोणाचीही निंदा करू नये, त्या निंदेमध्ये आपण सहभागी होऊ नये. आपल्या मनामध्ये ज्या ज्या अशुद्ध भावना येतायत त्यांचा आपण अभ्यास करावा. जर कोणाविषयी आपल्या मनामध्ये मत्सर आहे, कोणाविषयी आपल्या मनामध्ये राग आहे, तिरस्कार आहे, तर मानसिक पातळीवर या सगळ्या गोष्टी आपल्या मनातनं आपण निश्चयपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा.
काही वेळेला कसं होतं, की नाम घ्यायला लागल्यानंतर विकारांचं प्रकटीकरण काही वेळेला जास्त जोरामध्ये होतं. मग अशा वेळेला वाटतं, की एरवी सुद्धा आपल्याला राग येत नव्हता एवढा किंवा एरवी एवढा मला द्वेष किंवा मत्सर वाटायचा नाही. पण नाम घेतल्यापासून माझ्या मनामध्ये हे सगळे विकार अजूनच उफाळायला लागलेत. तर ह्याचा अर्थ काय आहे, की त्या विकारांना नामाची धग लागतीये आणि विकार हे जास्त जोरात उफाळून येतायत आणि ते विकार इतके उफाळून येतील, की ते त्यांची परिसीमा गाठतील आणि त्याच्यानंतर ते सगळं शांत होत जाईल. त्यामुळे अशा वेळामध्ये अजिबात घाबरायचं नाही. कितीही विकारांचं प्रकटीकरण खूप जोरात होत असलं, तरी सुद्धा ही महाराजांची इच्छा आहे आणि ते एक परिसीमा गाठणार आणि मग ते शांत होणार आहे. आणि म्हणून महाराजांनी हे सांगितलंय आपल्याला सगळ्यांना, की तुम्ही एकीकडे नाम घेत राहा. जी चुकीची कर्म तुमच्या हातनं पूर्वायुष्यामध्ये घडलेली आहेत, ती पुन्हा करू नका आणि रोज भगवंत संधी देतोय त्याप्रमाणे सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा. ती जर आपण जागृत ठेवली, तर आपल्या हातनं दुष्कर्म घडणार नाही आणि आपण फक्त नामाचा, सद्गुरूंचा आणि भगवंताचा फक्त विचार करू, त्याचंच फक्त स्मरण ठेवू. आणि म्हणून ज्या अंतःकरणामध्ये नाम आहे, त्याच अंतःकरणामध्ये भगवंत प्रकट होतो. त्याच्याविषयीची श्रद्धा प्रकट होते, निष्ठा प्रकट होते, भक्ती प्रकट होते, आस्तिक्य भाव प्रकट होतो आणि त्याच्या हृदयामध्ये भगवंत विशेष रूपाने प्रकट झालेला दिसतो. आणि म्हणून सत्वगुणामध्ये भगवंत असतो. आपण त्याच मार्गाने जावं असं महाराजांचं म्हणणं आहे. भगवंत हा दाता आहे, हेही आपण मागे बघितलं. त्यामुळे आपण त्याच्यापाशी त्याच्या नामाचं प्रेम मागावं आणि त्याच्यासाठी आपण भरपूर नामस्मरण करावं असं महाराजांचं सांगणं आहे. हे नामस्मरण करत गेलो, की आपल्याला जो भगवंताकडून येणारा आनंद आहे, त्याच्याकडनं येणारं जे समाधान आहे, ते आपल्याला मिळतं. आज आपला सगळा आनंद हा विषयामध्ये अडकलेला आहे. आपलं सगळं समाधान हे विषयाच्या अधीन आहे. भगवंताकडनं येणारा जो आनंद आहे, भगवंताकडनं येणारा जो समाधानाचा एक प्रकारचा भाव आहे, तो आपल्याला जितकं आपण नाम घेत जाऊ, तितका आपल्या अंतरंगामध्ये प्रकट होत जातो. आणि म्हणून महाराज सांगतात, की तुम्ही फक्त भगवंताचं नाम घ्या. त्या नामामध्ये आपल्याला एक प्रकारची शांती मिळेल. भगवंत हा सूर्यासारखा आहे, असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणजे सूर्याचा प्रकाश म्हणजे सूर्य एके ठिकाणी राहून संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याचा जसा प्रकाश पसरलेला असतो किंवा खोलीमध्ये आपण दिवा लावल्यानंतर ती संपूर्ण खोली जशी प्रकाशाने उजळून निघते, तसं हे जग भगवंताने व्यापलेलं आहे. जसजसं आपण नाम घेत जाऊ, तसतसा भगवंत आपल्या अंतरंगामध्ये प्रकट होईल आणि आपलं संपूर्ण अंतरंग भगवंत व्यापून टाकेल. त्यामुळे खरं ज्ञान काय आहे? तर देव आहे, भगवंत आहे, हे निःशंकपणाने वाटणं हे ज्ञान आहे. त्यामुळे देव नाही असं कोणालाही म्हणता येणार नाही. ते महाराजांनी असं उदाहरण दिलंय, की एखाद्या नास्तिक माणसाला विचारलं, की हे जग कोणी निर्माण केलं? तर तो म्हणेल, की हे जग पंचभूतांपासून निर्माण झालेलं आहे. मग ही पंचभूतं कोणी उत्पन्न केली? तर त्याला कदाचित ते सांगता येणार नाही. पण ज्या अर्थी ती आहेत, त्या अर्थी त्याचा कर्ता कोणीतरी आहे. तर तो कर्ता म्हणजे भगवंत आहे, असं महाराजांचं सांगणं आहे. महाराजांनी अजून एक उदाहरण दिलंय, की एखाद्या पुरातन अशा ठिकाणी आपण गेलो, तर तिथे काही मंदिरं आपल्याला सापडतात, बांधलेली सापडतात. आपल्याला हे कळत नाही, की हे मंदिर कोणी बांधलंय. पण खूप पुरातन असं मंदिर आपल्याला तिथे दिसतं. आपल्याला जरी आज माहिती नसलं, की हे कोणी बांधलंय, तरी बांधणारा कोणीतरी होऊन गेलेला आहे. त्यानुसार हे जग कोणी उत्पन्न केलं, हे आज जरी आपल्याला कळलेलं नसलं, तरी त्याचा कर्ता कोणीतरी आहे. म्हणजेच तो भगवंत आहे, असं महाराजांचं सांगणं आहे. महाराज जसं आपल्याला भगवंताविषयी अस्तिक्य भाव मनामध्ये ठेवायला सांगतात, त्याप्रमाणे महाराज आपल्याला हेही सांगतात, की तो अस्तिक्य भाव सतत मनामध्ये जागृत राहण्यासाठी तुम्ही सतत भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. म्हणजे बीजगणितामध्ये एखादं उदाहरण सोडवताना जसा क्ष घ्यावा लागतो. म्हणजे उदाहरणाचं उत्तर येईस तर त्या क्षची किंमत कळत नाही. तसं आपल्या प्रपंचाचं कोडं सोडवताना आपल्याला भगवंताचा क्ष म्हणून आधार घ्यायचा आहे. आणि एक दिवस आपल्या जीवनाचं कोडं आपल्याला उलगडेल आणि त्याच वेळेला तो क्ष म्हणजेच भगवंत काय आहे हे आपल्याला कळेल. म्हणून उत्कट भावनेने भगवंताची भक्ती करावी, असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणजे भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचं मरण आहे. देहबुद्धी गेल्याशिवाय
आपल्याला शरणागती येणार नाही आणि शरणागतीचा भाव उत्पन्न झाल्याशिवाय आपल्याला भगवंताविषयीचा आस्तिक्य भाव मनामध्ये प्रकट होणार नाही. म्हणून महाराजांनी काय उदाहरण दिलं, की नदीच्या पुलावर आपण उभे आहोत. त्या पुलावरनं खाली पाण्याकडे बघत असताना आपण एक प्रकारची मजा अनुभवत असतो. पण त्या पाण्याचा स्पर्श काही आपल्या पावलांना होत नाही. तसं आपण विषयामध्ये जरी राहिलो, तरी जर भगवंताच्या अनुसंधानामध्ये आपण राहत असू, तर विषयामध्ये राहून देखील आपल्या प्रपंचात होणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे आपल्याला त्रयस्थ दृष्टीने पाहता येईल आणि आपण स्वतः त्यापासून अलिप्त राहू शकू. महाराज पुढे अजून एक उदाहरण देतात, की एखाद्या तुरुंगामध्ये अनेक कैदी आहेत. कोणी काय अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. पण सगळ्यांनी जे करू नये ते केलंय म्हणून ते तिथे आहेत. ह्याचा अर्थ काय आहे, की आपल्याला जो प्रारब्ध भोग भोगावा लागतोय, तर गत जन्मामध्ये म्हणा किंवा गत कर्मात काय आपल्या हातनं नक्की घडलेलं आहे, हे आपल्याला जरी आज माहिती नसलं, तरी जे करू नये असं कर्म आपल्या हातनं घडल्यामुळे हा प्रारब्ध योग आपल्या वाट्याला आलेला आहे किंवा हा भोग आपल्याला वाट्याला आलेला आहे. मग आता ह्यातनं आपण पुढे कसं जाणार? तर महाराज सांगतात, की तो भोग भोगायला आलाय ना, तर तो तुम्ही भोगून संपवा आणि त्याच्यासाठी भगवंताचं नाम घ्या. जो भगवंताचं नाम घेईल त्याला त्याच्या देहाच्या सुखदुःखाचा सुद्धा परिणाम त्याच्या देहावर आणि मनावर होणार नाही. त्या दुःखाची जाणीव त्याला होणार नाही. तो जितका अधिकाधिक उत्कटतेने नाम घेईल, त्याची देहबुद्धी कमी-कमी होत जाईल आणि जो काही प्रारब्ध भोग त्याच्या वाट्याला आलाय, तो प्रारब्ध भोग भोगताना सुद्धा त्याच्या मनामध्ये अशी भावना असेल, की भगवंता किंवा महाराज तुम्ही मला हा भोग भोगायला देताय ना, ठीक आहे. मी तुमच्या स्मरणामध्ये, मी तुमच्या साक्षीने तो भोग भोगतो. आणि म्हणून आपलं सगळं जीवन आपण भगवंताच्या हातामध्ये द्यावं, हे महाराज सांगतात. म्हणजे आपण नाम घ्यावं आणि ते नाम आपण आपल्या कानाने ऐकावं आणि ते ऐकता-ऐकता आपण स्वतःचं देहभान विसरावं. हाच आनंदाचा मार्ग आहे, असं महाराजांनी सांगितलंय. आणि म्हणून महाराज काय सांगतात, की रामाचं नाम ज्याला नाही होतं सहन, त्याची गती नाही उत्तम जाण. म्हणजे आपण स्वतः आहोत, ही जेवढी खात्री आज आपल्याला आहे, तेवढी खात्री भगवंत आहे अशी आपल्याला झाली पाहिजे. म्हणजे भगवंताच्या स्वरूप दर्शनाच्या, संताच्या संगतीच्या जर काही आड येत असेल, तर आपल्या देहबुद्धीचा पर्वत आड येतो. म्हणजे सर्व साधनांचा उपयोग हा अभिमान नाहीसा करण्यासाठी आहे आणि म्हणून महाराजांनी आपल्याला नामस्मरणाचं हे साधन दिलेलं आहे. तर विद्वत्ता ही अभिमान उत्पन्न करते आणि म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एका ठिकाणी सापडणं फार कठीण असतं. त्यासाठी आपल्याला मीपणाची आणि आपल्या अभिमानाची, देहबुद्धीची आहुती घालावी लागते. ती पूर्णाहुती देणं हाच खरा यज्ञ आहे आणि त्यासाठीच महाराजांनी नामाचं साधन सांगितलेलं आहे. आणि नाम आणि भगवंत हे अशा तऱ्हेने एकरूप आहेत. आपल्याला रोज नामस्मरण करून भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहून स्वतःच्या देहबुद्धीचा विसर आपल्याला जितका होत जाईल, तितका भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होत जाईल. आणि हाच महाराजांनी सांगितलेला मार्ग आहे. जय श्रीराम.